फडणवीसांची सुद्धा जबाबदारी आहे ना। ही ज्यावेळेस आठवण करून दिली अजितदादाची आणि शिंदे साहेबांची तुम्ही आम्हाला, त्याबद्दल धन्यवाद। पण तुम्हाला एक आठवण करून देतो, फडणवीस साहेब एका चॅनलच्या व्यासपीठावर म्हणले होते, मी म्हणलो होतो फडणवीस साहेब शिंदे साहेबाला आणि अजितदादाला काम करून देत नाहीत, तर त्यांनी चॅनलच्या मोठ्या व्यासपीठावर सांगितलं होतं, मी शिंदे साहेबाला अडवा येत नाही, शिंदे साहेबांनी सांगाव मी अडवा येतो का। आता कोण सांगन का मला अडवा येतोय म्हणून, पण तरीही त्यांचं उत्तर त्यांना मिळालंय। तुम्ही जर त्यावेळेस म्हणलात मी अडवं येत नाही, आम्ही त्यावेळेस पुरतं मान्य केलं, ठीक आहे। पण आता तेव्हा तुम्ही अडवं येत नव्हते ना, याचा अर्थ मराठ्याला तुम्हाला आरक्षण द्यायचं होतं, याचा अर्थ असा होतो मी त्यांना अडवं येत नाही, याचा अर्थ तुम्हाला मिळू द्यायचं होतं। आता तुम्ही येत 8 महिने झाले कमी मिळाना, याचा अर्थ त्यावेळेस तुम्ही मिळून देत नव्हते ना, आत्ताही तुम्हाला मिळून द्यायचं नाही। फक्त आता आईचा काहीतरी मुद्दा उकरून काढाय आणि आईला पुढं करून राजकारण करू नये, तुच्छ राजकारण आहे ते। आईचा सुद्धा राजकीय स्वार्थासाठी बळी देऊ नये, आईला ढकलू नये फडणवीसांनी पुढं, स्वतः छातीवर घ्यावा सगळं काय असेल ते मर्दासारखं, मायमाऊलीला पुढं नाही घालाव। राजकीय स्वार्थ आणि सत्तासाठी ते पद टिकायसाठी आईला सुद्धा याच्या ढकलाव असा पुत्र महाराष्ट्र पुन्हा एकदा बघायला लागला। मुख्यमंत्र्याला काम करू दिलं नाही आणि हा हे करीत नाही, मागच्यांना करू दिलं नाही, हा पण करत नाही। केलं असतं तर आम्हाला दिसलं असतं, करू देत नाही ना, 8 महिने झालं ना, याचा अर्थ मागचं पण सिद्ध झाला। आता शिंदे साहेबाला अजितदादाला काम करून दिलं जात नव्हतं, आता तुम्ही झालात ना, मग करून दाखायचं ना। आम्ही म्हणलो असतं त्या टायमाला, खरंच शिंदे साहेबांनीच केलं नाही, कारण फडणवीसनी केलं ना। आता तुम्ही असून देत नाही, त्याचा अर्थ तुम्हालाच द्यायचं नाहीये, हे सिद्ध झालं। आणि मागही मिळू दिलं नाही, हे पण सिद्ध झालं। आणि आताचा नवीन डाव आलेला तुमचा, याच्यावरही सिद्ध झालं तुम्ही किती रडके आहेत। मी मुंबईला येणार आहे फडणवीस साहेब, 100% येणार आहे। तुम्ही किती स्टंट करा, तुम्ही किती भावनिक करा, तुम्ही आईला पुढं घाला, तुमच्या आईला सुद्धा आमच्या लेकराची माया येत असं, ह्या पोट्ट्याने देऊन टाकाव, मुख्यमंत्री झाला तर म्हणत असेल ती आई घरात बसल्या बसल्या, हा ह्या पोट्ट्याने देऊन टाकाव, गरीब मराठ्याच्या लेकराचा शापशिव्या घेऊ नये, त्यांचं वाटोळं करू नये। तू मुख्यमंत्री झालास, मनातले मनात त्या जातवान आईला वाटत असं 100%, पण तू आता राजकीय स्वार्थासाठी आईचा सुद्धा बळी द्यायला निघाला।